जी काही 5 ओळी आहेत ते मला फक्त या सभागृहाला सांगू द्या. चारित्र्यावर चर्चा करता, आमच्या देशभक्तीबद्दल चर्चा करता, आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करता, या देशातील प्रधानमंत्र्यांबद्दल, या देशाच्या संरक्षण मंत्र्यांबद्दल, भारताच्या माजी लष्कर प्रमुखांनी काय लिहिलंय, लष्कर प्रमुखांचं काय त्यांच्या चारित्र्याबद्दल मत आहे, त्यांच्या भूमिकेबद्दल मत आहे, फक्त भूमिका मांडायला सुरुवात केली. हमारी पार्टी पर, हमारी पार्टी के कैरेक्टर पर, हमारे नेशनलिज्म पर, हम सब ऑपोजिशन के नेशनलिज्म पर सवाल उठाते हैं. इस आर्टिकल में प्राइम मिनिस्टर और राजनाथ सिंह के कैरेक्टर के बारे में जनरल नरवणे ने लिखा है. मैंने आपको मना व्यवस्था दे दी इस विषय और में. मैं सिर्फ वो कह रहा हूं. व्यवस्था दे दी इस विषय पर. You can lead them. That नो, I'm going to say. नो, you can say outside. उस पर व्यवस्था दे दी मैंने. उस पर व्यवस्था दे दी मैंने. अब आगे चले. अब बोलने तो दीजिए. अब मुझे बोलने दीजिए कि नरवणे जी ने. बोलने का आपका माइक चालू हाँ, है. अब मुझे लेकिन आप अब मुझे ये बात ना चाइना के बारे में है, ये बात प्रधानमंत्री नो और सत्ताधाऱ्यांनी गदारोळ सुरू केला. अमित शाह साहेब उठले, विरोध करायला लागले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्या ठिकाणी उठले, विरोध करायला लागले. एकदा नाही दोनदा हाऊस बंद केलं. ओम बिर्ला सुद्धा सन्माननीय लोकसभेचे त्या ठिकाणी सभापती असताना, हेडमास्टर असताना सुद्धा राहुल गांधींचा आवाज दाबला जातो. काय म्हणणं होतं राहुल गांधींचं? तो सर, जो ये मेंबर पार्लियामेंट थे, ये हमारे चरित्र पे बोल रहे थे, हमारे पॉलिसीज पे नहीं बोल रहे थे. ये कह रहे थे कि हम एंटी नेशनल है. माननीय विपक्ष के नेता कह रहे हैं हमें बोला नहीं जा रहा है. आपने एक व्यवस्था दे दी कि नरवणे जी की किताब प्रकाशित नहीं हुई है, जो मैगजीन है उसको कोट नहीं किया जा सकता. फिर उन्होंने मैगजीन और नरवणे जी की किताब के अलावे कैलाश रिज में टैंक, इनको किसने बताया आया था? किसने बताया? ये लिखा हुआ नहीं पढ़ सकते आप. अध्यक्ष जी ने ना बोला है, नहीं बोल सकते. अध्यक्ष जी आपने व्यवस्था दी की तुम्ही आमच्या चारित्र्यावर चर्चा करता, आमच्या देशभक्तीबद्दल चर्चा करता, तुम्ही आमच्या एकंदरीत देशातल्या आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल चर्चा करता, आम्हाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करता. मग आमच्या भूमिकेबद्दल तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडत असाल तर तुमच्यावर, तर तुमच्या सोबत या देशाचं संरक्षण करणाऱ्या आणि या देशातील लष्कराच्या प्रमुखांनी तुमच्याबद्दल, तुमच्या चारित्र्याबद्दल किंवा तुमच्या कॅरेक्टर बद्दल ज्यावेळेस लिखाण केलंय, ते पुस्तक सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित होऊ दिलं जात नाही. त्यांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रकाशन करण्यापासून वंचित ठेवलं जातं. हा देश भारतीय संविधानावर चालतो, हा देश संवैधानिक मूल्य जपतो. आज हे लोकसभेचं सभागृह सुद्धा संवैधानिक मूल्यावर चालतं. मग रानवरे जे माजी लष्कर प्रमुख आहेत, त्यांचं पुस्तक त्या ठिकाणी जी काही 5 ओळी आहेत ते मला फक्त या सभागृहाला सांगू द्या. आप नियम प्रक्रिया 353 के अंदर जो आप सबने पढ़ रखा है, किसी भी व्यक्ति के विरुद्ध या माननीय मंत्री के विरुद्ध आप कोई आरोप लगा रहे हैं तो उसके लगाने के पहले आपको लिखित में देना पड़ेगा. नो, त्यांनी पुस्तक वाचून दाखवणार नव्हते, तर पुस्तकातल्या 5 ओळी जर सत्ताधाऱ्यांना इतक्या झोमणार असतील, कारण या देशातलं राजकारण फक्त जुमलेबाजीवर चालत नाही. दाखवायचा चेहरा एक, भाषण एक करायची आणि पडद्या मागून त्या ठिकाणी जी काही वेगळी वेगळी षडयंत्र असतात ते करायचे. हे या देशातील सगळ्या भारतीय व्यवस्थेने हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. मी संतोष शिंदे, संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या रोकठोक युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ
शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट की ना मी राहुल गांधींचा समर्थक आहे, ना मी भाजपचा एकदम कट्टर विरोधक आहे. होय, मला भाजपच्या भूमिका पटत नाहीत, कारण जी काही भाजपची नीती आहे, संघीय मनुवादी त्यांची जी भूमिका असते, कदाचित त्याला विरोध असू शकतो. वैयक्तिक दुश्मनी ही राजकीय दृष्ट्या खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून या मुद्द्यावर मला चर्चा करायची आहे. तुम्ही आम्ही जर भारतीय नागरिक असू तर भारतीय नागरिक म्हणून आपलं परम कर्तव्य आहे. मी या देशाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं काल अधिवेशनाच्या सभागृहामध्ये काय चाललंय ते पाहत होतो. ज्यावेळेस राहुल गांधी बोलायला उठले आणि राहुल गांधींनी सांगितलं की चीन भारतात घुसतोय, चीन ज्या पद्धतीनं भारताकडं वाईट नजरेनं पाहतोय, शेजारचा पाकिस्तान घाणेरड्या नजरेने पाहतोय, दहशतवादी कारवाया त्या ठिकाणी घडतायत. आज त्यांच्याकडून जेवढी त्या ठिकाणी भीती आहे, तेवढी जे अंतर्गत काही हितशत्रू किंवा अंतर्गत लोकांकडून सुद्धा त्या ठिकाणी देशाला जर किंवा देशाप्रती नेत्यांप्रती जर कुणाच्या भावना असतील तर त्या सुद्धा त्या भावना काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर अंतर्गत कोणी घाणेरडापणा करत असेल तर ते सुद्धा त्या विरोधात परखडपणे भूमिका मांडली पाहिजे. तुम्ही सत्तेत बसून काय करताय? सत्ता म्हणजे नेमकं काय? सरकार चालवताय म्हणजे नेमकं काय? आणि मग या सगळ्या भूमिका आणि या सगळ्या घटनांचा जर सारासार विचार केला तर राहुल गांधींचं म्हणणं आहे, मला या देशाच्या एकंदरीत राज्यकर्त्यांबद्दल चर्चा करायची, प्रधानमंत्र्यांबद्दल चर्चा करायची, संरक्षण मंत्र्यांबद्दल चर्चा करायची. कारण देशाच्या लष्कर प्रमुखांनी लिहून ठेवलंय, ते पुस्तकात प्रकाशित होऊ दिलं जात नाही. त्या पुस्तकाला अडचणी आणल्या जात आहेत का? तर त्याच्यामध्ये सत्य माहिती माजी लष्कर प्रमुखांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांबद्दल त्याच्यात भूमिका मांडली. आता जर त्याच्यात वादग्रस्त भूमिका असेल तर पुस्तक प्रकाशित केलं जाऊ शकत नाही. लोकसभेचा किंवा सभागृहाचा नियम असा आहे, तुम्ही बाहेरचं छापील काही वाचू शकत नाही. आणि एखाद्या मंत्र्यांवर, प्रधानमंत्र्यांबद्दल, कुठल्या सन्माननीय नेत्यांबद्दल जर बोलायचं असेल तर तुम्हाला सभागृहाची परवानगी घ्यावी लागेल. संवैधानिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण राहुल गांधी बोलायला सुरुवात करतायत आणि त्यांना अडवलं जातं. राहुल गांधी सामान्य व्यक्ती नाही ना, या देशाच्या लोकसभेचे ते विरोधी पक्ष नेते आहेत. आणि संसदेचं जे सभागृह आहे जनहिताचं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा जरी सामना असला तरी दोघही देशाप्रतीच संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करतील. जर भारताचा लष्कर प्रमुख प्रधानमंत्र्यांबद्दल, संरक्षण मंत्र्यांबद्दल त्यांचं जी काही एकंदरीत वागणं आहे, त्यांची जी काही भूमिका आहे, त्यांच्या प्रती खरं बोलण्याचा जर ते प्रयत्न करत असतील आणि त्याच्यातल्या 5 ओळी त्या सुद्धा पुस्तक छापलं नाही म्हणून एका मॅगझिननी त्या माजी लष्कर प्रमुखांची मुलाखत घेतल्यानंतर त्याच्यात जे छापून आलंय ते ह्यांना वाचायचंय, नाही वाचू दिलं, अडवणूक करण्यात आली. आणि ज्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला पाहिलंच, राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मुद्दा असा आहे की किती दिवस तुम्ही आवाज दाबणार? आज देशाचं संसदेचं सभागृह जर देशहितासाठी असेल, लोकांसाठी असेल आणि नेत्यांच्या काम करतानाच्या भावना जर त्याच्यात प्रकट केल्या असतील तर बिघडलं कुठं? जर ते वादग्रस्त असेल, वाईट असेल तर त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. परंतु त्या शब्दातली वस्तुस्थिती जर लोकांना समजली तर लोक माणसं ओळखायला त्या ठिकाणी सुरुवात करतील. मी का चर्चा करतोय? तर माझे लष्कर प्रमुखांनी जे त्यांच्या वर्तमान काळात ते पदावर असताना त्यांना जो प्रधानमंत्र्याकडून, संरक्षण मंत्र्याकडून अनुभव आला, तो ते ज्या शब्दात मांडतायत, शब्दांनी माणसं कळतात, त्यांच्या भूमिका कळतात, त्यांची वागणूक कळते. जगद्गुरु संतराम तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. म्हणजे शब्दांमध्ये इतकी किंमत आहे. शब्दांमुळे जेवढी माणसं जोडली जातात तेवढी माणसं जवळ सुद्धा येतात आणि तेवढीच शस्त्रासारखी ती वाक्य एखाद्याला लागू पण शकतात. म्हणून शब्दांमुळं किंवा लष्कर प्रमुखांच्या त्या लिखाणातून जर प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांचा एक वेगळा
चेहरा किंवा एक खरी माहिती किंवा एक वेगळेपण जर त्याच्यातून मांडलं जात असेल, तर हे अमित शहांना विरोध करायला किंवा संरक्षण मंत्र्यांना विरोध करायची गरज काय? अमित शहा चवताळून उठले. अमित शहा बोलू देत नाहीत. अमित शहा भूमिका मांडायलाच त्या ठिकाणी ते म्हणले, तुम्हाला लोकसभेच्या जर सभापतीनं अडवलंय, हेडमास्टरनी तुम्हाला बोलू नका म्हणलंय, तर मग तुम्ही बोलण्याची हिंमत का करताय? आणि सभागृह तहकूब झालं. एकदा नाही दोनदा तहकूब झालं. आणि मग जे मोदी समर्थक असतात आणि जे सतत स्वतःच्या पक्षाची, सरकारची आणि एकंदरीत मंत्री म्हणून भूमिका मांडत असतात, ती सगळी बोलायला लागली, ती सगळी ओरडायला लागली, ती सगळी गोंधळ घालायला लागली. याचा अर्थ असा आहे, नेता गोत्यात आला की कार्यकर्ते ऍक्शन मोडवर येतात. देश गोत्यात आला तर हे मग एकमेकाची मदत मागायला सुरुवात करतात. हा काय प्रकार आहे? सक्षम नेतृत्व म्हणून जर तुम्हाला लोकांनी मतदान करून देशाची सेवा करण्याची जर संधी दिली असेल, तर ती देशसेवा लोकसेवेच्या माध्यमातून झाली पाहिजे, ना की त्या लष्कर प्रमुखांच्या लिखाणातून जे काही तुम्हाला टोचणारे शब्द त्या ठिकाणी लागणार होते, ते जर वास्तवात खरे असतील, माझं असं मत आहे, त्यांनी वाईटच लिहिलं असेल असं कशावरून? जर राहुल गांधींना असं सुद्धा म्हणायचं असेल, कदाचित त्यांच्या बोलण्याचा टोन त्यांनी बदलला असेल, की जर एखादा माजी लष्कर प्रमुख प्रधानमंत्र्यांबद्दल इतके गौरवोद्गार काढणार असतील, तर मग त्यांना प्रधानमंत्र्यांच्याच जवळचा माणूस म्हणून त्या पदावर बसवलं का? असा सुद्धा टीकात्मक सूर असू शकतो. काय असेल? तसंच लिहिलं असेल किंवा काही वेगळा चेहरा या देशाच्या समोर मांडण्याचं काम त्या पुस्तकाच्या माध्यमातून माजी लष्कर प्रमुखांना त्या ठिकाणी करावं असं वाटत असेल. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी संसदेच्या सभागृहामध्ये एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला, जो या देशाचा आवाज म्हणून त्या ठिकाणी सभागृहात बोलणार आहे, त्यांचा जर आवाज त्या ठिकाणी दाबला जात असेल, त्यांना बोलू दिलं जात नसेल, तर मग लोकशाही कशी मानायची? आहे लोकशाही असं कसं मान्य करायचं? तुम्ही तर हुकुमशाही करताय. तुम्ही हुकुमशाही पद्धतीने जर तोड दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रत्येकाला दबावात ठेवण्याचा प्रयत्न करता. आणि एक वस्तुस्थिती आहे, सरकार नेहमी, मग केंद्रातलं असो किंवा राज्यातलं, सत्ताधाऱ्यांपुढे विरोधकांना बोलू दिलं जात नाही, त्यांना मत मांडू दिले जात नाही, टॉन्टिंग केली जाते, गोंधळ घातला जातो, सभागृह तहकूब होतं आणि वेळ मारून नेला जातो. हा जो काही प्रकार आहे तो अत्यंत आक्षेपार्ह आणि या देशातल्या नागरिकांना विचार करायला लावणार आहे. एवढंच मला या पद्धतीनं मांडायचंय. पण राहुल गांधींनी विषय काढून का असेना सगळ्यांची पोलखोल करून टाकली आणि खरा चेहरा काय आहे कदाचित सरकारचा, नेत्यांचा, हे देशाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेने आता या सगळ्या गोष्टीतून चिकित्सा करून पुस्तक कधी बाहेर येतंय याची फक्त वाट बघितली पाहिजे. अन्यथा एक लेखमाला कुठल्या तरी राष्ट्रीय दैनिकांमध्ये माजी लष्कर प्रमुखांनी छापून त्या ठिकाणी त्यांच्या मनातली जी काही चांगले विचार असतील, सल असेल किंवा गौरवोद्गार असतील, ते त्यांनी प्रकट करावेत असं देशातल्या नागरिकांना वाटतं. आपल्याला वाटायला हरकत नाही. तुमच्या मनात काय आहे? राहुल गांधींना कशा पद्धतीची पोलखोल करायची असेल, काय म्हणजे सत्ताधाऱ्याची, मोदी सरकारची राहुल गांधींनी कशा पद्धतीने राजकीय वस्त्रहरण केलं, हे तुमच्या शब्दात कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय शिवराय. जय हिंद, जय भारत, जय संविधान.